झाकोळला जरी हा चंद्र चांदणीचा, ग्रहणास नाव देऊन तो थांबणार का रे. नजरेस ना दिसावा तव यत्न हा परीही, ही तेज पुंजे प्रीती तू रोखशील का रे. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. विषय तर कळलाच असेल, तो म्हणजे काय, ग्रहण. आणि या ग्रहणाचा आपल्या पोटातल्या बाळावरती खरंच परिणाम होतो का, अर्थात हा गैरसमज आहे. खरं तर अंतरिक्षामध्ये हे कित्येक प्रकाश वर्ष दूर असणारे चंद्र, सूर्य, तारे आणि कित्येक ग्रह आपल्यापासून फार दूर आहेत. या ग्रहणाचा फक्त खगोलीय एक प्रक्रिया म्हणून तुम्ही खरं तर नोंद घ्यावी. या ग्रहणाचा आपल्या पोटातल्या बाळावरती कसलाही परिणाम होत नाही. विचार करा, आपण कुठल्या तरी अंधश्रद्धेने हे ग्रहण त्या मुलीला पाळायला लावतो. आणि हे ग्रहण पाळणं म्हणजे काय, तुम्ही उपाशी राहा, पाणी पिऊ नका, जेवण करू नका, फळं खाऊ नका. कित्येक वेळेला म्हणजे हा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. ग्रहणामध्ये विशेषतः ज्या जीडीएम म्हणजे गरोदरपणातील डायबिटीस असणाऱ्या ज्या मुली आहेत, त्यांचं न खाण्यामुळे शुगर कमी होते आणि कित्येक वेळेला बाळ पोटातही जातं. कित्येक मुली पित्त झालं, उलट्या झाल्या, चक्कर आले, या सगळ्या गोष्टींमुळे ऍडमिट होतात. खरं तर हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. पाळणं काय गरजेचं आहे, तर तिला आनंदी ठेवणं, तिला आहार व्यवस्थित देणं, वेळोवेळी तिची विचारपूस करणं. बघा, आपण हा गैरसमज दूर करू शकतोय का. येणारं 7 सप्टेंबरचं जे ग्रहण आहे, हे तिची काळजी घेऊन आपण साजरं करूयात. धन्यवाद.